नमस्कार मित्रांनो, मी अमर स्पर्धा मित्र चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजे RBIमध्ये 650 पदांची असिस्टंट पदाची जाहिरात आहे. मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो बघा, माझा नंबर आहे 8208253845. हा नंबर तुम्ही सेव्ह करू शकता अमर सर नावाने. तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करण्यात येईल. बघा मित्रांनो, बघा RBIमध्ये 650 पदाची असिस्टंट पदाची जाहिरात आहे. आता मित्रांनो, ही जी परीक्षा असणार आहे ही 2 फेजमध्ये असणार आहे. एक आहे प्रिलिमिनरी म्हणजे पूर्वपरीक्षा, मेन एक्झाम म्हणजे मुख्य परीक्षा. आणि प्री आणि मेन हे दोन्ही झाल्यानंतर तुमची एक लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट म्हणजे एक मराठीची टेस्ट होणार आहे. म्हणजे तुम्ही महाराष्ट्रासाठी अर्ज भरत आहात तर मराठीची टेस्ट म्हणजे तुम्हाला लिहिता येतं का, वाचता येतं का, बोलता येतं का, ही फक्त नॉमिनल असणार आहे. म्हणजे महत्त्वाचं काय तर प्री आणि मेन एक्झाम. आता तुम्ही बघू शकता महत्त्वाचं काय तर बघा, फॉर्म तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे. फॉर्म भरण्याची लिंक आहे बघा www.rbi.org.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही अर्ज भरू शकता. फॉर्म कधीपासून सुरुवात आहे तर दिनांक 16 फेब्रुवारी 2026 ते 8 मार्च 2026 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. परीक्षेची फीस भरण्याची सुद्धा अंतिम तारीख आहे 8 मार्च 2026. ओके. आता मित्रांनो बघा, पूर्वपरीक्षेचा टाइम टेबल दिला आहे त्यांनी. पूर्वपरीक्षा कधी असणार तर 11 एप्रिल 2026ला पूर्वपरीक्षा असणार आहे आणि मेन एक्झाम कधी असणार तर 7 जून 2026ला मेन एक्झाम असणार आहे. चेंजेस द डेट ऑफ एक्झामिनेशन, काही परिस्थितीमध्ये परीक्षेच्या तारखा बदलू शकतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, पण मोस्टली त्यामध्येच जे दिलेले आले आहे तर त्यामध्येच तारखा असणार आहे. आता वॅकन्सी काय, आता मित्रांनो आपण फोकस करूया महाराष्ट्रावरती. ओके. आता बघा, मुंबईसाठी तुम्ही अर्ज भरत आहात तर मुंबईमध्ये आहेत बघा टोटल SC साठी 54 जागा, ST साठी 2, OBC साठी 25, EWS साठी 24, जनरलसाठी 144, अशा टोटल 249 जागा आहेत मुंबईला. मुंबईला RBIचं ऑफिस आहे. त्या RBIच्या ऑफिसमध्ये 249 टोटल जागा आहेत. नंतर RBIचं ऑफिस नागपूरला सुद्धा आहे. तिथे SC साठी 2 जागा आहेत, ST साठी 5 आहेत, OBC साठी 1 आहे, EWS साठी 1 आहे, जनरल आणि अनरिझर्वसाठी मित्रांनो 8 आहेत. अशा टोटल नागपूरसाठी 17 जागा आहेत. आता इथे PWBD दिलेलं आहे म्हणजे जे विद्यार्थी अपंग प्रवर्गामध्ये येतात ABCD त्याची खाली रचना दिलेली आहे आणि EXS एक्स सर्व्हिसमॅनमध्ये असतात त्यांच्यासाठी या इतर एवढ्या जागा देण्यात आलेल्या आहेत. ओके. आता बघूया महत्त्वाचं काय, एलिजिबिलिटी क्रायटेरिया. ओके, म्हणजे पात्रता काय तर नॅशनॅलिटी, तुम्ही सिटिझन ऑफ इंडिया हे तर सगळ्यांकडेच असतं त्यामुळे तेवढं काय बघायची गरज नाही आहे. एज किती तर 1/2/2026 या तारखेला तुमचं वय 20 ते 28 वर्ष असलं पाहिजे. म्हणजे तुमची जन्मतारीख 2/2/1998च्या अगोदरची नसली पाहिजे आणि 1/2/2006च्या पुढे नसली पाहिजे. ओके, मग या प्रकारचं दिलेलं आहे. म्हणजे 2006च्या अगोदरचं त्यांनी दिलेलं आहे. ओके, म्हणजे या प्रकारच्या ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. म्हणजे तुमचं वय 20 ते 28 असलं पाहिजे. परंतु जर तुम्ही SC शेड्यूल्ड ट्राईब SC STमध्ये असाल तर 5 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. म्हणजे 20 वर्षापासून 33 वर्षापर्यंत अर्ज भरू शकता. जर तुम्ही OBCमध्ये असाल तर 3 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. म्हणजे 31 वर्षापर्यंत तुम्ही अर्ज भरू शकता. पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजे अपंग प्रवर्गामध्ये असाल तर 10 वर्षाचं एज रिलॅक्सेशन आहे. कुणाला जनरलला, OBCसाठी 13 वर्षाचं आहे आणि SC STला 15चं आहे. एक सर्व्हिसमॅनसाठी किती आहे तर 50 वर्षापर्यंत एज रिलॅक्सेशन आहे. नंतर बघा, जर एखादी महिला विडोज असेल, विधवा असेल किंवा डिवोर्स झालेला असेल त्यांचा तर त्यांच्यासाठी 35 वर्षापर्यंतचा क्रायटेरिया आहे आणि 40 वर्ष कुणाला तर SC STसाठी हा क्रायटेरिया असणार आहे. ओके. आता बघूया एज्युकेशनल क्वालिफिकेशन, शैक्षणिक पात्रता काय तर दिनांक 1/2/2026 रोजी त्या विद्यार्थ्यांची बॅचलर डिग्री असली पाहिजे एनी डिसिप्लिन, कुठल्याही शाखेतून. BA असेल, BCom असेल, BSc असेल, MBBS असेल, इंजिनिअरिंग असेल, कुठलीही डिग्री असेल, फक्त त्या व्यक्तीला 50% मार्कच्या वर असले मार्क पाहिजे, 50%च्या वर. आणि 5 क्लास कुणासाठी SC ST PWDसाठी 5 क्लास म्हणजे तुम्ही फक्त 5 जरी असाल तरी तुम्ही अर्ज भरू शकता. परंतु जर ओपन वगैरे असाल तर 50%च्या वर. आणखी महत्त्वाचा पॉईंट काय त्यांना सांगितलं तर 50%च्या वरच पाहिजे. 49.99% असतील तरी तुम्हाला अर्ज भरता येणार नाही आहे. ओके. आता काही काही विद्यार्थ्यांचं बघा CGPA OGPA CPA असतं तर त्यांच्यासाठी पॉईंटमध्ये दिलं आलेलं असतं. मग जर तुमचे 6.75 असेल तर तुमचं ॲग्रिगेट 60%च्या वर भरू शकता. 6.25 असेल CGPA म्हणजे 55%च्या वर आहे तुमचं ॲग्रिगेट. 5.75 असेल तर 50%च्या वर ॲग्रिगेट आहे. म्हणजे तुम्हाला या
3 याच्यामध्ये CGPA असेल तर तुम्ही हा अर्ज भरू शकता. आता परीक्षा कशी असणार आहे? तर परीक्षा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा. पूर्वपरीक्षेला 3 सिलेबस आहेत. इंग्लिश आहे, न्यूमरिकल म्हणजे मॅथ आहे आणि रिझनिंग आहे. टोटल प्रश्न आहेत मित्रांनो बघा, इंग्लिशसाठी 30 प्रश्न, मार्क 30 आणि मॅथ आणि रिझनिंगला 35 प्रश्न प्रत्येकी आणि मार्क आहेत 35-35 आणि वेळ सर्वांसाठी 20-20 मिनिटाचा टाईम अलॉटेड देण्यात आलेला आहे. म्हणजे इंग्लिशचं 20 मिनिटामध्ये सोडवायचं तुम्हाला. जोपर्यंत 20 मिनिटं होणार नाही तोपर्यंत इंग्लिशचा सेक्शन पुढे जाणार नाहीये. तसंच न्यूमरिकल आणि रिझनिंगचं सुद्धा म्हणजे टोटल वेळ आहे तुम्हाला 60 मिनिटाचा, 1 तासाचा वेळ आहे आणि 100 प्रश्न सोडवायचे. आता मेन एक्झामचं काय? तर मेन एक्झाममध्ये बघा रिझनिंग आहे जे पूर्वला आहे, इंग्लिश आहे जे पूर्वला आहे, न्यूमरिकल आहे जे पूर्वला आहे. फक्त 2 विषयाचा ॲडिशन अभ्यास करायचा आहे. टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेसचा आणि कम्प्युटर नॉलेजचा. जनरल अवेअरनेस म्हणजे मागील 6 महिन्यात झालेलं करंट अफेअर तुम्हाला एवढं करायचं आहे. टोटल प्रश्न आहेत बघा तुम्हाला 40-40 प्रत्येकी म्हणजे 200 प्रश्न आहेत. मॅक्झिमम मार्क्स सुद्धा 200 आहेत आणि वेळ आहे 135 मिनिटाचा तुम्हाला वेळ आहे. टाईम अलॉटेड दिलेला आहे ते तुम्ही बघू शकता कशाला किती दिलेलं आहे. नंतर बघा तुमचं प्री मेन झाल्यानंतर तुम्ही पात्र झालं तर तुमची लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट असणार आहे. म्हणजे मराठी भाषा येते का, बोलता येते का, लिहिता येते का, त्या प्रकारची. इंटरव्ह्यू आहे का, तर इंटरव्ह्यू नाही आहे तुम्हाला. या परीक्षेला निगेटिव्ह मार्क्स सुद्धा आहे. निगेटिव्ह किती, तर 1/4 म्हणजे 1/4ची निगेटिव्ह तुम्हाला असणार आहे. ओके. एक्झामिनेशन सेंटर तर तुम्ही जिथे राहता त्यानुसार एक्झामिनेशन सेंटर सुद्धा असणार आहे. आता पे स्केल दिलाय. पे स्केल किती, तर 29,900 दिलाय त्यांनी, परंतु इथे दिलाय बघा महत्त्वाचं ॲट प्रेझेंट म्हणजे सद्यस्थितीला किती असणार आहे, तर 58,514 इतका असणार आहे आणि अंतिम किती, तर 78,640 एवढा अंतिम असणार आहे. तुम्हाला हाऊस रेंट अलाउन्स घर भाडं सुद्धा 15% मिळणार आहे जर तुम्ही त्या बँकेच्या क्वार्टरमध्ये राहत नसाल तर. ओके. प्री एक्झाम ट्रेनिंग ओके 10 दिवसाची असते, एवढं काही महत्त्वाचं नाही आहे त्याचं. आता बघूया फीस कुणाला, तर SC ST PWBD एक्स सर्व्हिसमॅन असेल तर फीस किती, तर ₹50 फीस आहे आणि त्यामध्ये 18% GSTचे चार्जेस म्हणजे साधारणतः 70-80 रुपयापर्यंत होऊन जाईल. जनरल OBC EWS असेल तर त्यासाठी फीस आहे 450 आणि 18% GSTचे चार्जेस म्हणजे 500पर्यंत होऊन जाईल. जर तुम्ही RBIच्या स्टाफमध्ये असाल तर फीस आहे का तुम्हाला, नाही आहे. ओके. नंतर बघा आता फोटो कसा असला पाहिजे. आता मित्रांनो बघा फोटोचं काय दिलं आहे क्रायटेरिया. तो फोटो बघा काय दिलं आहे, फोटोग्राफ मस्ट बी रिसेंट पासपोर्ट साईज तुमचा फोटोग्राफ पाहिजे. ओके. रिसेंट पासपोर्ट साईजमधला. नंतर महत्त्वाचं काय दिलं आहे त्यांनी बघा याच्यामध्ये महत्त्वाचं दिलं आहे तुमचा फोटो तो आहे तर कलरमध्ये असला पाहिजे. नंतर काय, इफ युअर ग्लासेस दॅट आर नो रिफ्लेक्शन, जर तुम्हाला चष्मा असेल तर त्याचं रिफ्लेक्शन येणार नाही असं बघा त्या पद्धतीने. कॅप घालायची नाही, हॅट घालायची नाही किंवा डार्क ग्लासेस एकदम काळे बुघडद असे ग्लासेस म्हणजे चष्मा घालायचा नाही आहे. रिलिजियस हेडवेअर इज अलाउड, म्हणजे आता समजा मुस्लिम धर्मियांमधील जर मुलगी असेल तर ती रिलिजियस हेडवेअर म्हणजे तिचा बुरखा घालू शकते, परंतु इट मस्ट नॉट कव्हर युअर फेस, परंतु तुमचा चेहरा पूर्णपणे झाकला नाही पाहिजे. म्हणजे फोटो काढत असताना तुमचा चेहरा थोडासा ओपन असला पाहिजे. ओके. नंतर बघा डायमेन्शन किती, फोटोसाठी 20 ते 50 KB तुमचं फोटो तुम्हाला अपलोड करताना लागणार आहे. ओके. नंतर महत्त्वाचं काय दिलं बघा, साईन दिलं आहे तुम्हाला, साईन लागणार, लेफ्ट थंब लागणार तुमचा आणि हँड रिटनसुद्धा डिक्लेरेशन लागणार. तर बघा साईन कशी करायची, तर साईन ऑन व्हाईट पेपर, पांढऱ्या पेपरवरती ब्लॅक इंक पेनच्या वापराने सही करायची. साईज किती अपलोड करायची, 10 ते 20 KB तुमची सिग्नेचर असली पाहिजे आणि लेफ्ट थंब किती, तर 20 ते 50 KB तुमचा लेफ्ट थंब असला पाहिजे. इथं दिलं बघा लेफ्ट थंब कसा काढायचं इम्प्रेशन, व्हाईट पेपरवरती ब्लॅक किंवा इंक पेनचा इंक जे असते ना शाई, तर त्यांनी शेंगनी लेफ्ट थंब इम्प्रेशन तुम्हाला व्हाईट पेपरवर द्यायचं आहे, काळी किंवा ब्लॅक याच्यामध्ये. साईज किती पाहिजे त्याची, तर 20 ते 50 KB पाहिजे. हँड रिटनसुद्धा पाहिजे तुम्हाला, इंग्लिशमध्ये लिहायचं व्यवस्थित, व्हाईट पेपरवर लिहायचं आणि ब्लॅक इंकने तुम्हाला हँड रिटन लिहायचं आहे. त्याची साईज किती, तर 50 ते 100 KB. हे हँड रिटन दिलेलं आहे, याचा स्क्रीनशॉट काढू शकता. इथं नाव लिहायचं तुमचं. ओके. नाव रोहित शर्मा वगैरे एक्सेट्रा असेल. हिअर बाय डिक्लेअर दॅटपासून स्टार्ट करायचं तर रिक्वायरपर्यंत ते पूर्ण लिहायचं, याचा फोटो काढायचा. ओके. आणि मग तो अपलोड करायचा. ओके. चला आता मित्रांनो ही होती अत्यंत महत्त्वाची माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. काही अडचणी असेल तर 8208253845 हा माझा नंबर आहे, या नंबरवर तुम्हाला मेसेज करू शकता. येथेच थांबूया. महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.